प्रतीकच्या बॅटमधून अप्रतिम चौकार निघतोय. राहुल बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मॉर्निंग आणि आपण सामना बघतोय, शौर्य आणि मॉर्निंग मध्ये सामना बघतोय. अजून एक चेंडू बाकी आहे. राहुल पुन्हा स्वीप करतो चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्रिकेटचा दर्जा उंचावतोय. आशिष मात्र अंडरम थ्रो करतोय, कारण ह्यावेळी पॅरल थ्रो द्यायची गरज होती. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या 16 धावा धावफलकावरती लागत आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर शौर्य 11 संघाची धावसंख्या म्हणजे 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक कोण घेतोय? चला जरा लवकर मॉर्निंग संघ, कारण का 20 मिनिटात तुम्हाला उमेश जाधव 5 षटकं फेकायचे, अन्यथा पॅरालाइज तुम्हाला केलं जाईल. कारण बऱ्याचशा कालपासून 3 संघांना आज पण एका संघाला आपण पेनल्टी लागली होती 2 धावांची. सुंदर फाटका, खणखणी ड्राय बघायला मिळतं. चेंडू सीमा पार. गोलंदाज मंगेश वैयक्तिक दुसरं व संघात 30 षटक फेकतो. अप्रतिम फलंदाजी. विक्रांतच्या बॅटमधून खूप चांगला चौकार निघतोय. यावेळी चेंडू मात्र समजत नाही, तर म्हणजे फलंदाज विक्रांत यांना 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 21. स्ट्राईकला फलंदाज प्रतीक. मंगेश तो प्रतीक. पुणेदार रिवाजचा वापर. चेंडू यावेळेला पाहिजे पंचांकडे अपील केलं. पंच सांगतात की नाही, चेंडू सीमा पार जातोय. एक जबरदस्त डिसिजन आपल्याला बघायला मिळेल. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 25 ने 69 धावा सुद्धा या मैदानात चेस झालेले दिसत आहेत. लारा यांनी सांगितलं की मला खूप माझ्या मनात होतं की मी धावा चेस करेल, आणि त्या करून दाखवल्या त्यांनी. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 26. म्हणजे हिम्मत आहे मारता तो मदत आहे खुदा, आणि हिम्मत केली आणि त्यांनी मदत सुद्धा केली आणि ते संघ जिंकला होता. लारांचा संघ जिंकलाय. पुढे स्वीप करतोय चेंडूला. यावेळेला चेंडू जातोय फाईन लेग रिजन मधून. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 27. 1 टू गो. मंगेश आयटम राऊंड तिकडे मार्ग करतो. स्ट्रायकरला फलंदाज प्रत्येक पुणेदार रिवाजचा मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 28. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 28. पाचव्या 4थं षटक पुणेदार घेऊन येतो म्हणजे राहुल. दुसऱ्या फेरीतील आपण बघतो 4था सामना. चेंडू पॅडवर जातो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता इथे, पण फेकी मात्र व्यवस्थित येत नाही. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 29. दुसऱ्या P2 मधला आपण बघितलं अंतिम सामना पाहतोय. सुंदर फटका, पण चेंडू बघितलं तर सर्कलच्या बाहेर जाऊन दिसत, त्यामुळे फलंदाज बाद असणार इथे. नवीन फलंदाज विनोश. नवीन फलंदाज विनोश पाहिजे कशा प्रयत्न करतो. राहुल वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक फेकतोय. स्ट्रायकर फलंदाज विनोश. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू जोपर्यंत माउंट फील्ड करतो 1 धाव इथे मात्र मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 30 धावा धावफलकावरती बघायला मिळतात. राहुल तिचे सुंदर फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 31. विनोश आपलं खातं उघडतोय. पुढे स्वीपच्या माध्यमातून चेंडूला खेळून करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण आशिष. खरोखर जबरदस्त क्षेत्ररक्षण. आशिष उर्फ मॅगी अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या 32. राहुल. स्ट्रायकरला फलंदाज प्रतीक. चेंडू मात्र बॅटमॅन पंच वाईटची खून करतायत की खूपच लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 33. राहुल राईट आर्म राऊंड तिकडे मारतो. याला चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतोय. 1च 10 मिनिटे. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 34. षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे शौर्य 11 संघाची 34. 3 गडी बाद 34. अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज आता.
उमेश जरा आपल्या खेळाडूंचं नाव सांगायचं मला. राहुल. एक धाव मिळते या दरम्यान. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 35. पुढे ससालाय कार्पेटच्या माध्यमातून चेंडू सीमा पार. अप्रतिम फलंदाजी विनोदच्या माध्यमातून. धावसंख्या 4 ने मारते. धावसंख्या होती 39. विनोद जबरदस्त फलंदाजी करतोय. मात्र राहुल निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर चांगलं कमबॅक करतो. तर चौकारानंतर बघितलं तर चांगला चेंडू फेकतो यावेळी राहुल. पुढे स्विपच्या माध्यमातून चेंडूला घेऊन करतो. जोपर्यंत चेंडू फीड होतोय. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 40. लास्ट षटक प्रगती पथावर आहे. शौर्य एलियन संघाची धावसंख्या 40. पुढे सजला हा चेंडू मात्र सर्कलच्या बाहेर जाऊन फलंदाजी ते बाद होतोय. धावसंख्या ती 40. नवीन फलंदाजी तो यावेळी प्रवीण. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहुल दाखवतोय. षटक संपतंय. धावसंख्या 41. 42 धावांचं लक्ष्य तर पाहायचंय. मॉर्निंग संघ कशा प्रकारे फलंदाजी करतो का 42 धावा पूर्ण करतो. शौर्य संघ त्यांना रोखतो. या ऐकूया दुसऱ्या दाडी जे साथी समालोचक नितीन कानेंना. विक्रांतला हॅट्रिक साठी आपण बघतोय 1000 रुपये पारितोषिक आहे. किरण पाटील यांच्याकडनं फक्त विक्रांतसाठी पारितोषिक आहे. चला गावदेवी जुने डोंबिवली संघाचे संघानेक आणि संच मोर्या संघाचे संघाने घ्यायचे नाणेफेकीसाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण खेळवणार इथे आता. संच मोर्या वर्सेस गावदेवी जुने डोंबिवली आणि यातून जिंकणारा संघ गावदेवी कोपर संघावर फाईट करेल. 2 ज्युपिटर वारंवार हा मेसेज आपल्यापर्यंत येतोय. 2 ज्युपिटरचा सकाळपासून हा मेसेज आहे. म्हणजे ते 2 ज्युपिटर मला माहित नाही कोणाचे आहेत परंतु साईडला होत नाहीयेत. नक्कीच आरटीओ वाले आले तर नक्कीच गायब होतील. त्या सर्व गाड्या काढायच्या तिकडच्या. आमची जी मेन एंट्री आहे तिकडच्या सर्व गाड्या काढायच्या आहेत. यानंतर सामना येतो म्हणजे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सांच मोर्या वर्सेस गावदेवी जुने डोंबिवली. अशोक म्हात्रे साहेबांना विनंती होती की आपण नाणेफेक करायची. अशोक म्हात्रे साहेबांची आम्ही शुभ हस्ते नाणेफेक करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे तो म्हणजे सांच मोर्या वर्सेस गावदेवी जुनी डोंबिवली. म्हणजे दोन्ही संघ आपण बघतोय संजय पावशे साहेब आपल्या डोंबिवलीतील संघ आहेत. सांच मोर्या ना सांच मोर्या टॉस विने. सांच मोर्या संघ टॉस विने. निर्णय लगेच कळवायचा आपला. सर्वेशांनी जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये पारितोषिक किरण पाटील यांच्याकडनं. क्या बात आहे. मागच्या वर्षी किरण पाटील आमचे गुणलेखक होते. आज मात्र बक्षीस लावत आहेत. हे बदल आपल्याला बघा मिळतो 1 वर्षानंतर. किरण सुद्धा एक बहुत जबरदस्त गुणलेखक होते मागच्या वर्षी आमच्याबरोबर. काल जॉईन झाले होते संध्याकाळच्या सत्रात. हरेश म्हात्रे साहेबांचं इथे आगमन होतोय. व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचे. 42चं टार्गेट येते म्हणजे मॉर्निंग संघासमोर. मॉर्निंग संघ राहुल आपला एक खेळाडू. तुमचं फक्त नाव माहिती आहे आम्हाला. राहुल नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे मुन्ना मुरा. पहिला चेंडू झेल सुटतोय. धावशीती होत नाहीये. या षटकापर्यंत आपला खेळाडू जर आला नाही उमेश इथे 2 धावांची आपल्या पॅन्टी लागेल नावं सांगण्यासाठी.
यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू सीमा पार जातोय, राहुलच्या बॅटमधनं चौकार येतोय. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 5, कारण की 42 धावांचं टार्गेट आहे. 9 सेकंडला मुरारी. यावेळी मात्र चेंडू टॅप करतोय, चेंडू ट्रावलतोय, आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते, बॅकिंग होते. 1 धाव मिळते. इकडे धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 6. चांगलं क्षेत्ररक्षण होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आणि फलंदाज इथे बाद होतोय, नो चेंडू होता परंतु फलंदाज बाद आहे. स्टंपिंग केली आहे आपण बघतोय यष्टीरक्षकाकडनं. नवीन फलंदाज रुपेश मैदानात येतोय, रुपेश चौधरी. 9 सेकंडला राहुल चौधरी. 1-7 अशी धावसंख्या. 1 to go. चला जास्त वेळ घेऊ नका. शौर्य संघ धन्यवाद. सांश मोर्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भाऊ, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते गावदेवी जुने डोंबिवली संघाला. 1 to go. दोन्ही संघांनी तयारीत राहायचे, सांश मोर्या आणि गावदेवी जुने डोंबिवली. यावेळेस मात्र फलंदाज बाद, त्रिफाचित होतोय. रुपेश बॅक टू पॅव्हेलियन. अजून एक गडी बाद केला तर 500 रुपये वार्षिक षटक समाप्त होतोय. पहिल्या षटका आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा दिल्यात, त्या म्हणजे गोलंदाज सर्वेश, कारण की सर्वेशसाठी पारितोषिक सुद्धा होतं किरण पाटील यांच्याकडं. नवीन फलंदाज उमेश स्वतः संघ नायक आहे. धावपडका धावा त्या फक्त 7, म्हणजे अजूनही 35 धावांची गरज आहे भाऊ. येणारे 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे, ती म्हणजे मॉर्निंग संघाला. प्रत्येक विकेटला 500 रुपये, ते म्हणजे गोलंदाज हेमंत साडी, संजय पावशे साहेबांकडनं. प्रत्येक विकेटला हेमंत तुम्हाला 500 रुपये. क्या बात आहे. सर्व खेळाडूंना आपण बक्षीस लावलं जाते, म्हणजे संजय पावशे साहेबांकडनं. हरेश म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा हेमंत साठी प्रत्येक विकेटला 500 रुपये. एक धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 8. 6-1 6-2. शाईन गाडी कोणाची ती साईडला घ्यायची, पंच वाईट चिकून करतायत. 6-1 6-2. धावसंख्या 9. हेमंत यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या बघायला मिळते आपल्याला. टार्गेट बघितलं तर आपण 42 धावांचे, धावसंख्या ती 10. नवनाथ म्हात्रे शांत आहेत, 52 पथक शांत आहे पूर्णपणे, त्यामुळे प्रेक्षक सुद्धा आमचे शांत आहेत. क्या बात आहे. ऊन सुद्धा खूप पडतोय भाऊ. यावेळेस मात्र यष्टीरक्षक बीट होतोय, बॅकिंग चांगली होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता भाऊ. ड्रेसकोस खूप चांगला आहे भाऊ. आपण शौर्या संघाचा मॅचिंग ड्रेसकोस नक्कीच मॉर्निंगचा ड्रेस आहे. 3 चेंडू आलेले आहेत, 11 धावा झालेले आहेत. स्ट्रायकरला म्हणतात उमेश जाधव. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. राहुल सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचणे, ओव्हर थ्रोच्या 4 धावा, म्हणजे 5 धावा मिळतात इथे, त्या म्हणजे बोनसच्या स्वरूपात मॉर्निंग संघाला. आजच्या दिवसात 5 धावा आपल्या बघायला मिळतात. 5 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 16. धावसंख्या 16. धावसंख्या 16. निशान खूप घाई करतोय. यावेळी मात्र राहुलने खेळून काढला चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण होते. आता मात्र विक्रांत चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव मध्ये, धावसंख्या 17.
कारण 5 धावा म्हणजे 4 धावा ओव्हरथ्रोच्या बोनसच्या सुरुवात मिळाल्या. जिथे 1 धाव होती तिथे 5 धावा मिळाल्या. स्ट्रायकरला फलंदाज उमेश. पंच वाईटची गुण करतायत. 1+1 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या होती ती 19. यातून जिंकणारा संघ आपण बघतोय कोपर, गाऊदेवी कोपर संघावर फाईट करणार आहे. प्रशांत कोंडे यांच्या संघावर फाईट करणार आहे यातून जिंकणारा संघ दुसऱ्या फेरीत. त्यामुळे प्रशांत सुद्धा बघतायत कोणता संघ जिंकतोय आणि कोणता संघ माझ्या संघावर खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चला सर्व खेळाडू एकत्र येऊ नका. नक्कीच सर्वेश आपण बघतो गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत आणि किरण पाटील यांच्याकडे 1000 रुपये आहेत जर हॅट्रिक पूर्ण करतोय तर. कारण शेवटच्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केले होते सर्वेशने. 18 चेंडू आता मात्र 19 धावांची गरज आहे. किरण पाटील यांनी यामध्ये 1000 रुपये जमा सुद्धा केलेत. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 24. अजून 18 धावांची गरज आहे. 42चा टार्गेट आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईटची खून करतायत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतायत. एक धावामध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 27. आपली नवीन गाडी एक कोणाची ज्युपिटर MH05 TC 353 कोणाची गाडी जरा साईडला घ्यायची गाडी लगेच. आणि तशीच अजून एक गाडी ती म्हणजे MH05 DB 371 371 कोणाची गाडी साईडला घ्यायची होंडा. जरा सहकार्य करायचं मित्रांनो. धावसंख्या 29. 13 धावांची अजूनही गरज आहे. 42चा टार्गेट आहे. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 33. 1 to go. धावसंख्या 33. यावेळी चेंडू खेळून काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव येते. धावसंख्या षटक समाप्त होतोय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती 34. येणारे 12 चेंडू अजून 8 धावांची गरज आहे मॉर्निंग संघाला. चौथं षटक येते गोलंदाज विक्रांत. 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. हॅट्रिक घेतली विक्रांतने तर 1000 रुपये पारितोषिक आहे किरण पाटील यांच्याकडनं. बघायचं आता विक्रांत कारण की 2 वेळा विक्रांत खाली पडला होता फलंदाजी करत असताना. बघायचं आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. यानंतर सामना येतो म्हणजे सांज मोर्या वर्सेस गाऊदेवी जुनी डोंबिवली. सांज मोर्या संघ आमच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचे आपण. 1 धाव इथे पूर्ण होते. पंच वाईट चिकून करतायत. 6 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 11 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. गाऊदेवी जुनी डोंबिवली संघ आपणही सज्ज राहायचे. यानंतर लगेच सामना आपला फलंदाजी आपली. पंच वाईट जे खून करतायत. खराब गोलंदाजी आपल्या भागामध्ये. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू
सीमा पार जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या ती 41. अजून एका धावेची गरज आहे. गावदेवी कोपर संघावर फाईट करण्यासाठी सज्ज होते तो म्हणजे मोरिया संघ. मॉर्निंग संघ सज्ज होते गावदेवी कोपर संघावर फाईट करण्यासाठी.